कंपनीच्या द्वारे जो काही सेंद्रिय शेतीवर हा जो प्रयोग घेण्यात आलेला आहे, सेंद्रिय शेतीची आवश्यकता काय आहे? कारण आज आपण भाजीपाल्यातून जे काही विष खातो आणि त्या विषापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी सेंद्रिय शेतीची आवश्यकता आहे आणि त्यातून हा पहिला प्रयोग जानापुरी येथे भाजीपाल्यावर घेण्यात आलेला आहे. कारण भाजीपाल्यातून जास्तीत जास्त आपल्या अन्नातून आपल्याला जे विष मिळतंय त्या विषापासून लोकांची मुक्तता करावी याकरिता हा पहिला प्लॉट आपण इथे घेतलेला आहे आणि त्याच्यावरचा हा पहिला नांदेड जिल्ह्यामधला हा कार्यक्रम जानापुरी येथील प्रगतशील शेतकरी श्री हरसुले साहेब जे दरवर्षी टमाट्याचं उत्पन्न घेतात आणि यावर्षी आणि पलीकडच्या वर्षी मागच्या वर्षी आतापर्यंतच्या उत्पन्नामध्ये आणि आजच्या उत्पन्नामध्ये जो काही टेक्निकली बदल जो आपल्या नजरेला दिसत नाही, तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपण याची माहिती घेणार आहोत. तर केशेडवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही प्लॉट मधला जो फरक आहे आणि झालेला जो बदल आहे तो त्यांनी सांगावा आणि शेतकऱ्यांना विचारून त्यांचं सुद्धा जे काही आपल्याला मार्गदर्शन आहे ते सर्वांना कळावं. अशा प्रकारे सर्वांना विनंती करतो की त्यांनी हे मार्गदर्शन ऐका. केशेडवार साहेब. हॅलो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. भूमाता इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपण इथं आलात तर आपलं पुष्पसुमनानं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण ज्या निमित्ताने इथं आलोत तर टमाटा पीक पाहणी कार्यक्रमाला आणि इथं भूमाता इंडस्ट्रीज तर्फे या टमाट्याला सेंद्रिय औषधी आणि सेंद्रिय खत ड्रीप मधून असं आपण याला दिलेलं आहे. तर मी हरसुल साहेबांना 2 मिनिटं देतो, त्यांनी फक्त लागवडीची तारीख सांगावं आणि व्हरायटी कोणती एवढं सांगावं, बाकीचं मी मार्गदर्शन मी करतोय. हरसुल साहेब, तारीख आणि तुम्ही हे सांगा, व्हरायटी मी बाकी सांगतो. आतापर्यंत लागवडीला 2 महिने झालेत. माझ्या लागवडीला गेलेल्या 26 तारखेला मी लागवड केलेली आहे. कालच्या 26 ला करेक्ट 2 महिने. आता एक 2-4 दिवस झालेले आहेत. 2 महिने आज 8 दिवस झाले, समजा 2 महिने 8 दिवस झाले. लहानपणापासून मी भूमाताचं पूर्ण औषधाचा वापर केलेला आहे. कसं आहे, ज्यावेळेस मी दरवर्षी आपले जे औषध वापरत गेलो त्याच्यामुळे मला एवढा रिझल्ट आला नाही. आतापर्यंत मी 5-6 वर्षापासून टमाटे करतो. ही जी व्हरायटी आहे दरवर्षी मी लावलेली नाही. ही व्हरायटी 440 आहे, गावरानमध्ये मोडते. गेल्या वर्षी मी 1389 वैशाली मध्ये लावलं होतं. गेल्या वर्षी 2500 मी कॅरेट एकरी 2500 कॅरेट काढले. यंदाच्या वर्षी माझ्या हेतूने सरास 3000 कॅरेट निघावं ही माझी आशा आहे. कारण का, ही भूमाताच्या औषधामुळे मला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. कारण का, पाता फुल सुद्धा गळत नाही त्या औषधामुळे. चांगलं फळ टिकवणार राहते. झाडाची कळा मजबूत आहे. पूर्ण पाहण्यासारखं तर आहेच. माझ्या मनाला तर अनुभव घेतो की माझा फळ अति सुंदर आहे. कारण का, माझ्या या भूमाताच्या औषधामुळे माझा खर्च पूर्ण कमी झाला. दुसऱ्या औषधाने खर्च दुप्पट होत होता. त्यामुळे या भूमाताच्या औषधामुळे माझा खर्च 50% मध्ये अति चांगला आहे. ही व्हरायटी US ची 440 ची आहे. उत्पादनाला तर आता हे बघून घ्या तुम्ही कसं आहे ते. माझ्या हेतून तर चांगली आहे. धन्यवाद साहेब. त्यांनी आता हरसुळे साहेबांनी तुम्हाला व्हरायटी बद्दल आणि लागवड सांगितलेलं आहे. भूमाताचे औषध वापरले एवढं सांगितलं आहे. कारण कसं आहे, नाव अवघड आहेत, त्यांना लक्षात राहत नाही. बाकीचं मार्गदर्शन मी करतो. यांना जे आपण दीड महिन्यापूर्वी आम्ही यांच्या प्लॉटवर आलो होतो आणि त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही सेंद्रिय करा आणि 5-6 वर्षापासून तुम्ही भाजीपाला करताय तर आपल्याला काय करायचं. आता आपण सगळेजण रासायनिक खातोय सगळेजण. आता शेतकऱ्यांना कल्पना आहे, पण बाकी सिटीला वगैरे सगळे असतात त्यांना कल्पना नाही. फक्त ते गोड लागते म्हणून आपण खातोय, पण सगळं विष पोटामध्ये सगळ्यांच्या चाललंय. आणि याची जाणीव जी आहे हे भूमाताला मागील 2 वर्षापासून झाली. म्हणून त्यांनी मागील 2 वर्षापासून आम्ही या शोधात होतो की शेतकऱ्यांना सेंद्रिय कसं द्यावं, सेंद्रिय उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढवता येईल किंवा आपल्याला खाण्यातून भाजीपाला सेंद्रिय कसा मिळेल, ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा पाऊल भूमातानं उचललेला आहे. याच्यामध्ये आम्ही 1.5 महिन्यापूर्वी सुरुवात केली. यांना मी पहिलं काम केलं, वाढीचा जे काळ होता ना, 1 महिन्याचा लागवडीचा जे काळ होता, ड्रीप मधून इलेक्ट्रोपुश म्हणून औषध आम्ही काढले. इलेक्ट्रोपुश तर ते 750 ml लिक्विड आहे. फक्त 1 एकरसाठी 1 बॉटल लागतो. त्याच्यासोबत दुसरं जे औषध आहे भूगोल्ड म्हणून अर्धा लिटर, हे 2 कॉम्बिनेशन करून आम्ही फक्त ड्रीप मधून दिले फक्त 1 वेळेस. आता हे दिल्यामुळे काय होते, हे दिल्यामुळे काय झालं, जमिनीमध्ये जे काही डिफेक्ट आहे, फंगस आहे, इन्फेक्स आहे, मुळ्यामध्ये काही निमॅटोड्स असतात, हे सगळं कंट्रोल होऊन पांढऱ्या मुळ्याची संख्या 4 पट वाढली. किती वाढली? 4 पट. आणि पांढऱ्या मुळ्या वाढल्यामुळे काय झालं, जमिनीमध्ये जे अन्नसाठा आपल्याकडे ऑलरेडी आहे फक्त फिक्स मध्ये असते, मिळत नसते. पण ह्या औषधाचे गुणधर्म असे आहेत
ते जमिनीमध्ये जे फिक्स अन्नसाठा आहे त्यानं उचलल्यामुळे पांढऱ्यामुळे चारपट वाढल्या आणि पांढऱ्यामुळे चारपट वाढल्यामुळे काय झालं, वरचा जी विस्तार आहे डेव्हलपमेंट आणि एकदम सुंदर व्हायला लागलं. खालून अन्न मिळाल्यानंतर वरी डेव्हलपमेंट चांगलं होतं. आणि काय झालं, एवढं झाल्यानंतर झाडाची जे रोग प्रतिकार शक्ती आहे, ताकद चांगली वाढल्यामुळं याचं जे हे बघा, हे जे विस्तार आहे, हे याचे टाकलेलं लांब झालर, हे जे लांब झालर, हे पानाची सुमूथपणा, पानाची जाडी, पानाची लांबी आणि याच्यापासून लागलेलं फळधारणा, आपल्या समोरच प्लॉट आहे हे फळधारणा. हे जे फळधारणा आहे, जेवढं फूल लागलं तेवढा माल टिकलाय साहेब. बघा एवढी ताकद आहे औषधामध्ये की जेवढं माल धरलाय तेवढे फळ पूर्ण टिकलेलं आहे. हे पूर्ण टिकलेलं आहे बघा, फळ पूर्ण गळ नाही आणि बिलकुल 1% सुद्धा गळ नाही. आणि मला वाटते कमीत कमी यांना फवारून 15 ते 20 दिवस झाली फवारून, बरं का. आणि किती दिवस झाले साहेब? 15 दिवस झाले फवारून. कारण कसं आहे, टमाट्याचे शेतकरी असतील किंवा भाजीपाल्याचे असतील त्यांना माहित आहे 5व्या 6व्या दिवशी आपल्याला फवारणी करावं लागतं, बरोबर आहे. तर यांनी 15 दिवस झालं. कारण कसं आहे, आता हे झालं खालची ट्रीटमेंट जी आपण दिली, वरून काय केलं, त्रिदेव किट म्हणून आहे आपल्याकडे. आणि हे जे टेक्नॉलॉजी आहे, मी आता भाषणामध्ये सांगेल, हे इंडो जर्मन टेक्नॉलॉजी. बाहेर देशामध्ये याचा वापर करतात. बाहेर देशामध्ये केमिकल नाही, फक्त भारतामध्येच केमिकल आहे. आपणच केमिकल खातो, त्यांनी सोडून दिले आणि त्यांच्या फॅक्टरी आपल्याकडे आल्यात आणि आपण ते वापरतो, त्याच्यामध्येच आपण खुश आहोत. पण काय झालं, आपलं जे शरीर सृष्टी आहे आपण हे डाऊन करून घेतली, डाऊन. आणि त्याचा इफेक्ट एकदम होणार नाही, तुम्हाला 15, 20, 25 वर्ष लागतील. ते 20 जमा होत मग काय होतं, वयाचे 45, 50, 55 नंतर त्याचे आपल्याला इफेक्ट शरीरावर दिसायला लागतात. सध्या चालू आहेत ते, आपण तिथं भाषणात बोलू. आणि दुसरी गोष्ट, यांनी त्रिदेव किट मारली. त्रिदेव किट मध्ये 3 बाटल आहेत. तर एक बाटल आहे वाढ आणि फांद्या करतं, दुसरी बाटल आहे फुलधारणा आणि तिसरी बाटल आहे वातावरणात येणारी कीड, बुरशी आणि आळी. तिन्हीवर आपण भरपूर खर्च करतो. तर या तिन्हीचं कॉम्बिनेशन दिल्यामुळे काय झालं, पिकाला तिन्हीचं संरक्षण मिळालं. किडीचं संरक्षण मिळालं, वातावरणातल्या बुरशीचं संरक्षण मिळालं, फांद्या वाढल्या, पानाची लांबी रुंदी वाढली, फुलधारणा वाढली, फळधारणा टिकली. आणि हे एवढं संरक्षण सुंदर दिले की केमिकल असेल ना तर 4-5 दिवशी मारावं. ते शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि आमचा अनुभव आहे. आणि या काय होतं, हे सेंद्रिय मारल्यामुळे काय होतं, किडीला ती पचणार नाही. कीड दिसेल, येईल, खायचा प्रयत्न करेल, पण काय होईल, पचणार नाही. ते पचणार नाही म्हणजे कसं होईल, ती संडास करेल. संडास केल्यानंतर तिची जी बॉडी आहे चेंज होऊन जाईल, मग खाणार नाही, म्हणजे उपाशी राहून मरून जाईल, नाही तर दुसरीकडे कन्वर्ट होईल. ही आयुर्वेदाची खासियत आहे. आता याच्यावर नागाळीचा खूप मोठा अटॅक येतो, भाजीपाल्यावर नागाळीचा खूप मोठा अटॅक येतो. आणि अटॅक आल्यानंतर पूर्ण पानं जळून जातात. 1-8-10 दिवसामध्ये पूर्ण पानं जळून जातात. आणि समजा एखादी वेळ जर वातावरण नागाळी आली आणि तुम्ही जर ही किट मारली तर काय होईल, मारल्याबरोबर तिचं खाणं पिणं काय होईल, बंद होईल. ही आयुर्वेदाची खासियत आहे. खाणं पिणं बंद झाल्यामुळे काय झालं, आपलं काम संपलं. ती खाणार नाही ना, खाणं पिणं बंद झालं ना, आपलं काम संपलं. मग ते दिसू द्या ना, आपल्याला काय अडचण नाही, फक्त आपलं नुकसान नाही झालं पाहिजे. तर हा शॉर्ट मध्ये हा प्रकार आहे. आणि याचे जे झालर आहेत, याच्या जे फांद्या आहेत आणि हे मालाची जी क्वालिटी आहे साहेब, मालाची क्वालिटी हे साहेब, हे मालाची क्वालिटी बघा, हे शायनिंग, जाडपणा, मजबूतपणा. हा जर फळ तुम्ही घरी ठेवल्या तर 8 ते 10 दिवस काहीच होणार नाही या फळाला, कारण सेंद्रिय आहे. सेंद्रिय मजबूत राहते, सगळ्यांना माहित आहे. आणि केमिकलचं हेच केमिकलचा भडीमार आपण करता तर फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा 3-4 दिवशी नसते फ्रीज मध्ये ठेवून. तर हे सेंद्रियच आहे. आणि आमची संकल्पना भविष्यात आहे की शेतकऱ्यांना हे भाजीपाल्याचा जेवढा एरिया आहे त्यांना हे सेंद्रिय देऊन सगळ्यांना सेंद्रिय चारवावं, हे एक मोठी पुण्याची गोष्ट आहे. म्हणून आज आपण हे जे प्रोग्राम ठेवलाय, शेतकरी पीक पाहणी कार्यक्रम टोमॅटो याच्या संदर्भात ठेवलाय. आणि आता या झाडाची प्रत्येक गोष्ट पाण्याजोगी आहे. फुलाचे गुच्छ मोठा आहे, फुलापासून फुल न गळ होता फळाचं प्रमाण वाढलेलं आहे, फळाची क्वालिटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे, या पानाची लांबी, रुंदी आणि झालर हे मोठं झाल्यामुळे त्याला अन्न मिळते ना, अन्न पानातून मिळतं बरं का. हे असल्यामुळं, आणि आपण निरीक्षण कराल सगळीकडे फुल पण आहे, फळ पण तेवढंच आहे. एक झाड कमी, एक झाड जास्त माल नाही आहे, सगळीकडे सारखं आहे. याचं कारण आहे हे सेंद्रिय, हे सेंद्रियची खासियत आहे. आणि आपण खालून पण दिले, वरून पण दिले. आणि आता प्रश्न राहिला फर्टिलायझरचा. फर्टिलायझर 100% पहिल्या वर्षी आपण नाही बंद करू शकत, कारण 30-35 वर्षापासून आपल्याला सवय लागली बरं का. म्हणून त्यांना सांगितलं बाबा 30-40% कमी करा. त्यांनी फक्त नॉर्मली एक डोस दिलेला आहे फर्टिलायझरचा. जे काही जास्त देतात ते 50%च दिलाय. आणि त्याच्यामध्ये आम्ही भूसंपदा म्हणून आम्ही एक बकेट काढलंय 4 किलोचं, त्या खतामध्ये मिक्स करून दिलं. त्याच्यामध्ये जमिनीमध्ये काही अन्न घटक लागतात, ते अन्न घटक त्या बकेटातून मिळतात. त्याच्यामुळे मुळ्या आणि त्याचं जे खोड आहे मजबूत राहते. तर असे आमचे 2 ते 3 फवारण्या, एक ड्रिंचिंग, भूगोल्ड आणि इलेक्ट्रोपुस आणि एक बकेट, अशा प्रकारे आमच्या एवढ्या ट्रीटमेंट झाल्या. या 2 महिन्याच्या प्लॉटमध्ये शेतकऱ्याच्या कमीत कमी 6 ते 7 फवारण्या आतापर्यंत होतात. हे शेतकऱ्याचा अनुभव आहे, आमचा आहे. तर आम्ही 3 फवारण्यावर ही पोझिशन आणली. आणि साहेबांनी सांगितले 2,500 कॅरेट आम्ही आतापर्यंत काढलेला आहे, त्यांचा मोठा अनुभव आहे त्याच्यामध्ये. आणि माझं जे रेकॉर्ड आहे 3200 कॅरेट मी काढलेला आहे 2 वर्षापूर्वी. आणि माझं इथं प्लॅनिंग आहे की 4000 कॅरेट आपलं इथं टमाटा निघाला पाहिजे. किती? 4000 कॅरेट. त्याचं कारण आहे ही झाडाची संख्या आहे इथं 8000. किती?
8,000 आपण 10% लेस पकडू साईड वगैरे तर 10% लेस म्हणजे 800 गेले 800 पैकी आपण 1,000 सोडून देऊ 7,000 झाड